आजची रेसिपी उन्हाळा स्पेशल आहे। उन्हाळा म्हटल्यानंतर गरमी खूप वाढते आणि थंड असं पौष्टिक काही मिळालं तर त्यात घरच्या घरी बनवलं तर ते खूप छान। तर चला आज तीच रेसिपी आपण पाहणार आहोत इथे। तर रेसिपी पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय दाखवणार आहे, पण एकदम सेम टू सेम एकदम बाहेरच्या सारखंच हे घरी बनतं। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा। आजकाल बाहेर हायजीन राहिलेलं नाही, त्यामुळे बिमारी पण खूप वाढल्या। तर आता इथे तुम्ही बघू शकता गूळ घेतलेला होता, लिंबू घेतलेला आहे, अद्रक आणि पुदिना घेतलेला आहे। गूळचा इथे थोडासा ठेचून घेतल्यानंतर अद्रक पण ठेचून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये इथे टाकून दिलेला आहे। त्यानंतर आता पुदिना इथे टाकून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर जवळपास तुम्हाला लिंबाचा अर्धा लिंबाचा रस इथे टाकून द्यायचा आहे। गूळ इथे 3 छोटे छोटे जे येतात डीमार्टमध्ये ते 3 इथे गुळाचे छोटे छोटे बेली मी इथे वापरलेली होती किंवा क्यूब्स वापरलेल्या होत्या। मग इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर क्यूब्स। तर क्यूब्स मी इथे 3 क्यूब्स घेतल्या होत्या आणि त्यामध्ये आता इथे अर्धा लिंबू किंवा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असलं तरी चालेल ते पिळून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि बर्फ टाकलेला आहे। काळं मीठ थोडंसं इथे टाकते आहे। त्यानंतर जिरा पावडर पण मी इथे टाकून देणार आहे। आता काळं मीठ आणि जिरा पावडर हे तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। पण एकदम छान टेस्टी ही रेसिपी लागते आणि मिंटने कसं उन्हाळ्याचा थंडावा एकदम वाटतो। आता याला मिक्सरला लावून इथे थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे कोर्सली पहिले आणि मग नंतर फुल व्यवस्थित त्याला फाईन असं फिरवून घ्यायचं आहे। सगळ्या गोष्टी एकजीव झाल्या पाहिजे अशा। आणि कलर बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आता इथे काय बनवत आहे। तर घरच्या घरी हा उसाचा रस आपला बनवून तयार होतो। तर उसाचा रस तुम्हाला खूपच प्यावा वाटला आणि घरात काही नसेल तर मस्त तुम्ही हा उसाचा रस तुम्ही बनवून घेऊ शकता आणि पिऊ शकता। सेम टू सेम लागतो, एकदम काही चव बदलत नाही। आणि त्यानंतर कलर बघू शकता सेम आलेला आहे उसाच्या रसासारखा। तर थोडं घट्ट वाटल्यामुळे पाणी टाकून मी थोडं आता इथे परत फिरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याला आता व्हिडिओ दाखवते आहे म्हणून थोडंसं छान वाटतं म्हणून इथे असं पण ते मसाला जो देतात उसावरचा रसावर टाकण्यासाठी तसाच मी इथे बनवून ठेवलेला होता वरतून टाकण्यासाठी। तो इथे ग्लासला लावून घेतल्यानंतर त्यामध्ये सर्व करताना बर्फ टाकलेला आहे असा मस्त थंड थंड। आणि त्यानंतर आता इथे हा उसाचा रस बघू शकता, कलर टेक्स्चर एकदम सेम आलेला आहे। टेस्ट पण याची बिलकुल कळत नाही उसाचा रस लागतो की नाही, एकदम छान लागलेली आहे। त्यामुळं घरच्या घरीच तुम्ही पण नक्की बनवा आणि याच्या सगळ्या पौष्टिक गोष्टी आहे, वाईट असं काहीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की बनवा। एवढे 3 छोटे छोटे क्यूब्समध्ये असे 1 ग्लास म्हणजे 2 ग्लास मोठे आणि 1 ग्लास मोठा आणि 2 कप छोट्या असा ज्यूस बनला होता। तर बघू शकता आता मी 2 कप तुम्हाला इथे दाखवते आहे। समजा 2 ग्लास ज्यूस एवढ्या याच्यात तुमचा बनवून तयार होतो। तर रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्की करून बघा, ट्राय केल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका। घरच्या घरी उसाचा रस तुम्ही केल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगा कसा बनला तुमचा ते। आणि आता थोडं गार्निश करण्यासाठी याच्यावर मिंट मी इथे ठेवून देते आहे, बर्फ टाकलेला आहे। थंडगार असा उसाचा रस हा उन्हाळ्यामध्ये बनवून तयार झालेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि मनीज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आता मी हा रस देते आहे माझ्या मुलाला, कारण त्याला खूप आवडतो हा उसाचा रस आणि त्याला टेस्ट करायला देणार आहे कसा आहे ते। ॲक्च्युली त्यानेच काढलं होतं उसाचा रस मला बनवायचा, तेच मला मदत करू लागलेला आहे व्हिडिओमध्ये, कारण मला जास्त सध्या किचनमध्ये काम करायचं नाही आहे। तर रस त्याला खूप आवडला आहे, तुम्ही पण नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।